साप चावला आणि बापाच्या हातात एकुलत्या एक मुलाचा जीव गेला. 3 महिन्यापासून आई मरणाच्या स्थितीत अंथरुणात पडलेली आहे आणि 80 वर्षाचा बाप अजूनही मजुरी करतो. पण या बापाला एकटी सोडून नाही गेली त्यांची मुलगी, कारण ती आजही त्यांच्यासाठी जगते आहे. ही कथा आहे पुण्यासारख्या प्रगत शहराच्या सावलीत जगणाऱ्या एका कुटुंबाची. नमस्कार, मी अश्विन आणि तुम्ही पाहत आहात देशाचं वास्तव. आपण दाखवतो ते सत्य जे कॅमेऱ्यापासून लपलेलं असतं. आज आपण आलो आहोत पुण्यातील हिंजवडीच्या शेजारी कासारसाई धरणाच्या बाजूला, जिथे एक पारधी कुटुंब अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहे. आपण इथे कोणाचं दुःख दाखवायला नाही आलो, तर सत्य दाखवायला आणि शक्य तितकी मदत करायला आलो आहोत. मी सध्या ज्या रस्त्यावरून चाललो आहे, हा रस्ता पुण्याच्या IT पार्कपासून फार लांब नाही. एका बाजूला कोट्यवधींचे टावर्स आणि दुसऱ्या बाजूला 3 फुटांची झोपडी. माझ्या हातात काही किराणा आहे, काही फळंसुद्धा आहेत. पण प्रश्न असा आहे की हे पुरेसं आहे का? हे आहे त्या कुटुंबाचं घर. भिंती काड्यांच्या आहे, वर पत्रे नाहीत, फक्त काड्या आणि प्लास्टिकचा कागद आहे. उंची एवढी कमी आहे की आत जाण्यासाठी कंबर वाकवावी लागते. ही म्हणायला झोपडी आहे, पण यांच्यासाठी हाच संसार आहे. इथे कसे काय आले तुम्ही? मालकाचीच होती राहायला. मालकाची इथे होतं. मालक म्हणलं तुम्हाला असं नाही काय काम आता होत. तुम्हाला काही वयाप्रमाणे काम नाही होत. तुम्हाला पुढे राहायचं तिकडे राहा. तुम्ही जायचं तिकडे राहा. आता वयाप्रमाणे काम नाही होत. वयाप्रमाणे काम होत नाही का? त्याच्यामुळे मग उचकून दिलं. हा, आपल्या मनाने आम्ही करायचो. आता ही धरणाची जागा आहे ना, जेव्हा मला साहेब येतील जेव्हा ठेवून लावतील तेव्हा बघू. काम जर आलं तर करायचं ना. हा, घरी सांगितलं कोणी कांदा खुरपाय, हा. कुठं गहू खुरपाय, गहू काढाय सांगितलं तर जायचं. नसलं का कोणी सांगितलं तर कोणाच्या बळच जाता येत नाही. मजुरी करूनच घर चालवता का? हा. म्हणजे शेती तुमची स्वतःची नाही का? नाही, दुसऱ्याकडे नाही. जायचं पहिल्यापासून वडिलापासून करायची. नाही. आणि तुम्हाला मुलं होते म्हणतात, मुलगा आणि मुलगी. एक मुलगी हा. आणि एक मुलगा होता. तो साप चावला. साप चाललं का? किती वर्ष झाली मुलाला जायला? त्याला झालं 3 वर्ष. 3-4 वर्ष 3-4 वर्ष. इथं नाही, नाही तिकडे याला खालती मोठं तळेगाव नाही का, ये तळेगावला होता. बाजरी काढत होता आणि 10 रुपयाला त्यांनी बघितलं बाजरी काढताना बघितलं, त्यांनी धरला हाताला. पिऊन होता आणि होता फिरवीत होता आणि ते गुंडाळला हाताला. साप हाताला गुंडाळला का? दवाखान्याचा लावला तर अर्ध्या रस्त्यालाच त्याचा जीव गेला. तुम्ही मुलगी आहे का बाबांची? हा, तुम्ही इथंच राहता का मग तुम्ही पण? मी म्हाताऱ्यांचा. आता ते म्हातारे आजारी आहे ना, म्हणजे करून घालायला होतं काय. आजीला काय झालं? आधी 3-4 महिने झाले. ते खातंय थोडं पण इथं कमरेला जीव नाही, बसता येत नाही. बघितले आता त्या घरामध्ये असं पडलेलं आहे त्या आजारपणाने. तर किती महिन्यापासून त्यांना असं हे झालंय? 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. 3 महिने गेल्या 3 ते 4 वर्षापासून या जागेवर राहते. तसेच ते यांना 40 वर्षापासून हे याच एरियामध्ये राहतात, कासारसाई धरणाच्या बाजूला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ते काम करायचे तेव्हा तिथल्या मालकांनी त्यांना हुसकावून दिलं आहे कामावरनं. कारण फक्त एकच आहे. कशामुळे? तर त्यांचं वय झालं, त्यांच्याजवळून काम होत नव्हतं, त्यामुळे त्यांना हुसकावून दिलं आहे. मित्रांनो, आता आजच्या काळात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे की अशा लोकांना कोणीही काम तर दूरचीच गोष्ट आहे, पण त्यांना मदतही कोणी करत नाही. मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मला हे एकच सांगायचं आहे की बाबांसारखे असे खूप काही लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांच्यापर्यंत तुम्ही नाही काही करू शकत, कमीत कमी त्यांना काम तरी द्या. तर ते आपल्या स्वतःच्या कष्टाने ते काम करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत, पण तुम्ही त्यांना कामही देत नाहीत. मित्रांनो, ते असे तुम्हाला मागत नाहीत की आम्हाला एवढंच द्या, तेवढंच द्या किंवा आम्हाला मदतच करा. पण त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की आम्ही कष्टाने काम करतो, आम्हाला तेवढं तरी करू द्या.
आजचा आपला हा व्हिडिओ फक्त यांच्यासाठी समर्पित आहे मित्रांनो. आणि आतमध्ये जी झोपलेली आहे ते आजी. तुमच्याकडे बँकेचं अकाउंट नाही सांग नाही, काहीच नाही का? सरकारी कागदपत्र वगैरे कुठली? काहीच नाही. राशन वगैरे मिळते का तुम्हाला? नाही, राशन पण नाही मिळत. पहिल्यापासूनच यांचं नावच नाही तर काय. हो का? पहिल्यापासून नाव नाही काय. तसं बाबा राशन जर मिळालं असतं तर थोडं मदत झाली असती तुम्हाला पण. मिळालं असतं, पण आता ते पहिल्यापासून राशन कार्ड हा. मग तुझ्या चालू नाव नाही काय नाही म्हणलं. अच्छा मित्रांनो, बाबांचं जे आहे की बाबांना राशन सुद्धा मिळत नाहीये. राशन मिळत नाही, त्यांचं सरकारी एक कागदपत्र सुद्धा नाही आहे, एक कागद सुद्धा नाही आहे, ना आधार कार्ड आहे ना पॅन कार्ड आहे. म्हणजे बाबांना जर मदत करायची असली तर तुम्हाला प्रत्यक्ष इथं या जागेवरती येऊनच तुम्हाला मदत करावी लागेल, आहे ना बाबा? हा, कारण बाबाचं कुठलंच जे कागदपत्र आहे, अकाउंट वगैरे बँकेचं, ते काहीच नाही आहे. आहे. तर मी तुम्हाला माझा नंबर देणार आहे, माझं स्कॅनर देणार आहे. तुम्हाला जर विश्वास बसला तर माझ्या स्कॅनरवरती, माझ्या नंबरवरती तुम्ही बिनधास्त तुम्हाला तुमच्याकडून शक्य होईल तेवढी तुम्ही फोनपे, गुगल पेने मदत करू शकता. आणि मला एक सल्ला पण देऊ शकता की बाबांसाठी आपण, बाबांच्या घरांसाठी, बाबांसाठी आपण काय मदत करू शकतो आणखी, हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि तुमच्याकडून शक्य होईल तेवढी मदत नक्की करा. आणि जर तुमच्याच्यानं शक्य झालंच तर प्रत्यक्ष इथं बाबाची येऊन परिस्थिती बघा आणि त्यांना मदत करा. बरोबर ना बाबा? बरोबर. एकदा तुम्ही पण बघून जावा बाबांची परिस्थिती कसं आहे. त्यांची ही परिस्थिती बघितलं तर आज मित्रांनो मन असं भरून आलंय डायरेक्ट, का असे ऊर भरून आलाय आपला. अशी परिस्थिती की यांचा एकुलता एक लेक गेलेला आहे. आज ह्या मावशी आहेत की त्या आईबाबांचा, म्हाताऱ्या आईबाबांचा सांभाळ करून राहिल्या की या वयातही त्यांनी आपल्या आईबाबांना एकटं नाही सोडलं. अशी परिस्थिती आहे यांची. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही बाबांना मदत करायला या. आज आम्ही आता बरंच म्हणतात आमच्याकडून शक्य झाली तेवढं किराणा वगैरे फळे आम्ही आणलेले आहेत, ते त्यांना देत आहोत. हे घ्या बाबा, हे आजींसाठी आम्ही काही फळे आणले आहेत आणि ही नारळ आणले आहे. हे नारळ पाणी त्यांना नक्कीच पाजा. आणि हे जे आहेत सफरचंद आहेत, ती पण त्यांना खाऊ घाला. तसेच तुम्ही पण खावा, म्हणजे कसं त्यांना हे थोडं असा आधार होईल. जेवायला. जेवत नसतात ना, तर जेवणापेक्षा म्हटलं फळं घेऊन जावा असा आम्ही विचार केला की त्यांचे आधार आहेत. तसेच आहे तुमच्यासाठी आम्ही एक मदत, छोटीशी मदत का होईना, पण आम्ही आमच्याकडून जेवढी झाली तेवढी आम्ही तुमच्यासाठी मदत घेऊन आलो आहे. आणि त्यामध्ये किराणा आहे, किराणा माल बऱ्यापैकी आहे जो की तुम्हाला बरेच दिवस जाणार. ते बघू शकता तुम्ही या मदत. मित्रांनो, आपण ह्यांचं नशीब बदलू शकत नाही, पण यांच्या 2 वेळच्या जेवणाची नक्की सोय लावू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष इथं या, बाबांची यांची काय परिस्थिती आहे ते बघा आणि तुमच्याकडून होईल, शक्य होईल तेवढी मदत नक्की करा. आज आम्ही यांच्यासाठी किराणा वगैरे जे फळे आहेत त्या आजींसाठी हे आणलेलं आहे. परत येऊ आम्ही एकदा यांना, आणि तुम्ही जे सल्ला द्याल आम्हाला की अजून कशा प्रकारे आम्ही यांना मदत करू शकतो, ती मदत आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. आणखी आम्ही तुम्हाला आजीची तब्येत दाखवतो, यांचं घर, अजून यांची परिस्थिती कशी आहे हे दाखवतो. मी आता आत जातोय आणि खरंच सांगतो, आत पाऊल टाकताना मन एकदम जड झालंय. बोलणं जमत नाही का? जमतंय. जमते का? हो. ऐकायला येते ना तुम्हाला? काय येतंय. हो का? तब्येत कशी वाटते तुम्हाला आता? चांगली वाटते ना? जेवण वगैरे जाते का? जेवण नाही जात का? बरं, तुम्हाला आम्ही आता फळे वगैरे थोडा आणले. हा, थोडा किराणा वगैरे दिला बाबांकडे. थोडा आता फळे वगैरे खा, जेवण वगैरे करत जा. बाबांना तुमची गरज आहे अजून. हो, चांगलं खात पित जा जरा. हो, काळजी घ्या आता तुमची. इथे लाईट नाही, गॅस सुद्धा नाही आहे, व्यवस्थित झोपायला जागा नाही. 3 महिन्यापासून आई अंथरुणाला खिळलेली आहे. आणि इथे 80 वर्षाचा बाप अजूनही रोज मजुरीला जातोय. शरीर थकलंय, पण पोटाची भूक अजून जिवंत आहे. मुलगा असता तर आज त्यांना काम करावं लागलं नसतं, पण नियतीने आधार हिरावून घेतला. आई 3 महिन्यापासून अंथरुणावर आहे आणि डोळ्यात फक्त एकच प्रश्न आहे की आमचं काय चुकलं होतं. आजी, चला मग आता येऊ का आम्ही?
तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खात पित जावा, जेवण वगैरे करत जावा. म्हणजे कसं देवाची इच्छा जर असली तर तुम्ही जगसान तरी आणखी काही दिवस. ते फळे वगैरे आणलेले आहे तुम्हाला, हा, ते खावा, फळे वगैरे खाऊन घ्या. बाळ बघा येतपर्यंत हा. सुधारली पाहिजे. हा हे आणि हे घ्या, आम्ही तुमच्यासाठी मदत केली. ती मदत तर केलीच, आम्ही किराणा वगैरे आणलाय आणि ती तुम्हाला आम्ही आता पैसे पण देत आहे. हे घ्या, आणखी आहेत. आणि आता हे याचं पण सांभाळून, म्हणजे कसं जेवढं काय आमच्याकडून आता एवढंच कॅश आमच्याकडे होतं, एवढं कॅश आम्ही देतो. बाकी आणखी नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न होईल. हे घ्या आणि हे सांभाळून ठेवा, हे पैसे जे आम्ही देत आहे ना, म्हणजे तुम्हाला गरजेच्या वेळेस कामात पडतील. आम्ही येऊ आता परत भेटायला तुम्हाला. हो हो हो. चला, आम्ही पाया पडतो तुमच्या, परत येऊ नक्कीच आम्ही. आशीर्वाद द्या तुमचा, फक्त दुसरं काही नको आम्हाला. हो हो चला, लवकर लवकर येणार. लवकर येऊ लवकर. नक्कीच. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, मावशीकडे बघा आणि आजीबाईंची काळजी घ्या. आम्ही आलो म्हणजे आजीबाई जरा ठणठणीत झालेले दिसल्या पाहिजे आम्हाला. ठीक आहे, येतो आता आम्ही. हां, ते फळे वगैरे दिलीत ते आजीबाईंना द्या, थोडं खाऊ पिऊ घाला, थोडी काळजी घ्या त्यांची. चालेल, येतो आम्ही आता लवकरच परत तुम्हाला भेटायला. येतो मावशी. नाही नाही नाही, पाय वगैरे कशाला पडता मावशी, आमचं कर्तव्य आहे ते. आणि आता तुम्हाला मी एवढा विश्वास देतो की आज आम्ही तुम्हाला मदत करून चाललो ना, परत तुम्हाला येऊच आम्ही मदत करायला. परत आता तुम्हाला भरपूर काही जे तुमच्या घरासाठी आमच्याकडून शक्य होईल तेवढी आम्ही तुम्हाला मदत करू. जे आमचे आता व्हिडिओ बघणारे लोक आहेत ना, ते आता कमेंट करतीलच आम्हाला की खरोखरच बाबांची परिस्थिती कशी आहे. आजीबाई आहेत की त्या 2-3 महिने झालेत ना, 3 महिन्यापासून अंथरुणात पडून आहे. तर तुमची परिस्थिती बघून हे पण आता मदत करतीलच, तशी मदत तुम्हाला घेऊन येऊ. आजचा वार कोणता आहे तुम्हाला माहित आहे का? रविवार. हा, रविवार आहे. आज आहे आम्हाला सुट्टी. हा, या भाऊला पण मला पण आम्हाला सुट्टी आहे मावशी. आम्ही कंपनीमध्ये असतो पुण्याला कामाला, तर कामाला येत असतो आम्ही. आज रविवार आहे, सुट्टी, त्याच्यामुळे आम्ही आलो. आम्हाला जशी माहिती पडली की यांना मदतीची गरज आहे बा खरोखरच, तर आम्ही तिथे जातो आणि मदत करतो. हा, आणि जे लोक आपले आता व्हिडिओ बघतील ते सुद्धा आम्हाला सल्ला देतील की आजोबांसाठी आता असं करा तसं करा, एवढी मदत करा. ते सुद्धा जेवढी मदत करतील ना आम्हाला, तेवढी मदत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आता. ठीक आहे बाबा, चला मग आता येतो आम्ही. द्या, येतो. हा या. चला चला मावशी. हा. बैद्वारचा. हो हो हो, आम्ही इथे कोणाची सहानुभूती मिळवायला आलो नाही, आम्ही आलो आहोत सत्य दाखवायला. जर तुम्हाला वाटत असेल की अशा कुटुंबापर्यंत मदत पोहोचायलाच हवी, तर हा व्हिडिओ शेअर करा. मदत करायची असेल यांना तर डायरेक्ट यांच्यापर्यंत तुम्ही येऊ शकता. लोकेशन मी दिलेलं आहे. आणि नसेल जमत तुमचं येणं तर माझ्या QR कोडवरती तुम्ही पैसे पाठवू शकतात. जेवढी मदत आहे तेवढी तुम्ही करू शकतात. अतिशय पारदर्शकतेने मदत पोहोचवण्याची जबाबदारी माझी, कारण या कुटुंबाकडे कोणतंच बँक अकाउंट नाही आहे. मी आहे अश्विन आणि तुम्ही पाहत आहात माझं देशाचं वास्तव चॅनल, जिथे आपण दाखवतो ते सत्य जे कॅमेऱ्यापासून लपलेलं असतं.